शिरोळ तालुक्यातील कुरुंदवाडमध्ये पोलीस ठाणे हे संस्थान काळातील इमारतीत होते. वाढलेले गुन्हे आणि पोलिसांचं वाढलेलं काम पाहता या इमारतीमधील जागा कमी पडत होती. त्यामुळे या पोलीस ठाण्याला इमारतीची गरज ओळखून तत्कालीन पोलीस महानिरीक्षक संजय पांडे यांनी शासनाकडून इमारतीसाठी 4,44,77,000 रुपयांचा निधी मंजूर केला. त्यानंतर महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण आणि कल्याण मंडळाच्या वतीनं दत्त कॉलेज रोडवरील पोलीस लाईनलगत भव्य इमारत बांधण्यात आली. याचं ऑनलाईन उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज करण्यात आलं. यावेळी इचलकरंजीचे पोलीस उपाधीक्षक गायकवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस उपस्थित होते. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब महाराष्ट्र राज्य यांच्या शुभ हस्ते कुरुंदवाड पोलीस स्टेशनच्या नवीन इमारतीचं उद्घाटन झालं आहे. जसं की आपण बघितलं असेल, कुरुंदवाड पोलीस स्टेशनची जुनी इमारत ही जुन्या वाड्यामध्ये होती, त्यामुळे नवीन इमारतीची आवश्यकता होती. त्या अनुषंगाने भव्य दिव्य आणि सुसज्ज अशी इमारत पोलीस स्टेशनची सर्व पोलीस दलाला उपलब्ध झालेली आहे. कोल्हापूर पोलीस दलासाठी आपण इमारत बघितली असता तर सर्व प्रकारचे रूम्स, लॉकअप, ठाणे अंमलदार कक्ष, स्वागत कक्ष, या व्यतिरिक्त कॉन्फरन्स हॉल आहेत, मेस आहेत. जी काही सुविधा आवश्यक आहे त्या सर्व सुविधांची या ठिकाणी पूर्तता करण्यात आलेली आहे. ही नवीन पोलीस स्टेशनची इमारत नक्कीच कुरुंदवाड शहरासाठी आणि कोल्हापूर पोलीस दलासाठी एक अभिमानाची गोष्ट राहील भविष्यामध्ये. आणि ज्याप्रमाणे नवीन इमारत आहे आणि बांधकाम चांगलं झालेलं आहे, सर्व सुंदर इमारत या ठिकाणी बांधलेल्या आहे, त्याच पद्धतीने कुरुंदवाड पोलीस स्टेशनचे सर्व पोलीस अधिकारी अंमलदार काम करतील आणि या भागातल्या नागरिकांची सेवा करतील, अशी मी आश्वासन सगळ्यांना देतो. या पोलीस ठाण्याच्या अंतर्गत 27 गावं येतात. या दुमजली इमारतीमध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक कक्ष, दुय्यम अधिकारी कक्ष, प्रतीक्षा क्षेत्र, आवक जावक कक्ष, पासपोर्ट कक्ष, बीट अंमलदार कक्ष, उपहारगृह, महिला लॉकअप, पुरुष लॉकअप कक्ष, चौकशी कक्ष असे अनेक कक्ष आहेत. यावेळी पोलीस उपनिरीक्षक सागर पवार यांच्यासह 27 गावातील पोलीस पाटील, सरपंच आणि नागरिक उपस्थित होते.